कुठल्या तरी विषयावर बोला. आज गेले काही दिवसापासून आपल्या तालुक्यामध्ये सुरू असलेल्या चाकण आणि कडूस अप्पर तहसील असेल तो विषय असेल किंवा मनशक्ती केंद्र ते महाविद्यालयापर्यंतचा जो रस्ता आहे हा कोणाच्या माध्यमातून झाला याबद्दलचे जे उलटसुलट चर्चा तालुक्यामध्ये आहेत त्या संदर्भातली पत्रकार परिषद थोड्याच वेळामध्ये तालुक्याचे आमदार आदरणीय बाबासाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्हा परिषदेचे 5 जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, 9 सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती आणि सर्व सदस्य या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये काही क्षणामध्ये या ठिकाणी आता सुरू होते. या पत्रकार परिषदेमध्ये मोठ्या संख्येनं पत्रकार बंधू उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांचं विषय नेमका काय आहे यामध्ये प्रामुख्याने 1-2 दिवसापासून एक पत्र फिरतायत की जे अप्पर तहसील जे होणार आहे चाकणला तर ते श्रेय नक्की कुणाचं किंवा आमदार साहेबांनी 2 मागण्या केल्या होत्या. एक अप्पर तहसील चाकणला व्हावं आणि अप्पर तहसील कडूसला व्हावं. या संदर्भात थोडासा एक संभ्रम विरोधकांनी निर्माण केला होता आणि त्याचे थोडंसं एक क्लिअरिफिकेशन व्हावं म्हणून ही जी पत्रकार परिषद आपण असं कोणी प्रयत्न दोघांचे पण चालू आहेत तर अडचण काय म्हणजे काय श्रेयवाद कशा श्रेयवाद हा विरोधकांनी केलेला आहे. आता जे विद्यमान आमदार आहेत बाबासाहेब यांचे त्यांनी जे पत्र दिलं होतं की अप्पर तहसील हे चाकणला मंजूर आहे पण ते कधी सुरू होणार हे त्यांनी अधिवेशनात तारांकित प्रश्नानुसार उपस्थित केला होता प्रश्न आणि त्याच्यामध्ये त्या उत्तर आलेलं आहे की थोड्या दिवसात ते आता फार त्याची प्रमाण निघण्याच्या याच्यावर आहे. आता माजी आमदार दिलीप मोहिते हां चुकीच्या पद्धतीनं श्रेय घ्यायचा प्रयत्न करतात. नक्कीच आता 1.5 वर्षापासून त्या प्रकरणामध्ये चालू म्हणजे 2022ला ज्यावेळेस हा प्रश्न समोर आला तर त्यावेळेस ॲडव्होकेट निलेशजी कड आहेत यांनी हा प्रश्न समोर आणला होता आणि त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाठपुरावा चालू होता. खासदार साहेब आहेत, विद्यमान आमदार साहेब आहेत यांनी तो प्रश्न धसास लावण्यासाठी प्रयत्न केले होते आणि त्याचं आता फळ काही दिवसामध्ये त्याची अधिसूचना जारी होणार आहे. बाबाजी काळे आमदार होऊन 1 वर्षापेक्षा अधिकचा काळ लोटला. आता 2 वर्ष होतील काही महिन्यांमध्ये. त्यांच्या कामावर समाधानी 100% समाधानी आहे. जनता जनता समाधानी आहे आणि त्याचं तुम्ही जर नाराजी आहे नाही अजिबात नाही आहे. हे फक्त पुढऱ्यांमध्ये नाराजी आहे. जे असंतुष्ट आत्मे आहेत जे आमदार झाल्यामुळं काही असंतुष्ट आत्मे आहेत ते फक्त नाराज आहेत. बाकी जनता त्यांच्या कामगारावर सुज आणि त्याचा प्रत्यय जिल्हा परिषदेचे 5 सदस्य, पंचायत समिती त्यांच्या नेतृत्वाखाली बहुमतात येणं हा प्रत्यय हा जनमताचा कौल आहे ना. हा फक्त काही जे त्यांच्या याच्यावर असमाधानी आहेत त्यांचीच फक्त तो मागणी आहे की असमाधानी आहे. आता शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे उद्धव साहेबांची शिवसेना ही काँग्रेस ही सगळी मंडळी जी एकत्रित आहेत. महाआघाडीचे उमेदवार खेडचे विधानसभेचे पुन्हा बाबाजी काळे राहतील की पर्याय दुसरा चेहरा असेल? 100% 2029ला सुद्धा आमदार साहेब बाबाजी काळेच राहतील. उमेदवार म्हणून का निवडून पण येणार उमेदवार म्हणून पण आणि 100% खात्री आम्हाला जनता त्यांच्या कामावर समाधानी आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.